पुण्यामध्ये महात्मा फुले जयंतीच्या निमित्तानं मिसळ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। अजित पवारांनी देखील या मिसळीचा आस्वाद घेतलाय। मिसळ कट्ट्यावर दोन्ही दादांच्या राजकीय चर्चा देखील रंगल्या होत्या। तर चंद्रकांत पाटील आणि अजित पवारांनी प्रचाराच्या रणनीतीच्या संदर्भात चर्चा देखील केलेली आहे। तर दोन्ही दादांनी मिसळवर तावही मारली। तर पुणेकरांसाठी आज मोफत मिसळ असेल या संदर्भात शेफ विष्णू यांच्याशी संवाद साधला आमचे पुण्याचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांनी। पाहूया। आज 11 एप्रिल महात्मा फुले यांची जयंती आणि याच जयंतीनिमित्ताने नागपूरचे प्रसिद्ध शेफ विष्णूजी यांनी पुण्यातील पुणेकर नागरिकांसाठी 10,000 किलोची जी मिसळ आहे ती बनवलेली आहे। आपण बघू शकतो। विष्णूजी यांच्याशी बातचीत करूयात। विष्णू भाऊ, कशा पद्धतीचं आजचं सगळं नियोजन आपण केला? कालपासून नियोजन सुरू आहे आणि 10,000 किलो मिसळ जी आहे ती पहिल्यांदा होते आहे। आणि दुसरी गोष्ट, या मिसळीचं एक दुसरं महत्व असं आहे की या ज्या भांड्यामध्ये ही मिसळ तयार केलेली आहे ती कढई जी आहे ती ऐतिहासिक कढई आहे असं तिला म्हणता येईल। कारण यामध्ये अयोध्येमध्ये श्रीराम प्रभूजींचा हलवा तयार करण्यात आलेला, त्यांचा प्रसादाचा हलवा तयार करण्यात आला आणि लोकसहभागातून ही मिसळ तयार झाली। खरं तर कालपासूनच तब्येत बरोबर नव्हती, परवापासून, आणि शेवटी एवढं झालं होतं की मी येऊ की नाही असं होत होतं। पण शेवटी देव माझ्याकडनं हे करून घेतो असं मला म्हणता येईल। आणि लोकसहभाग जेवढा आहे, जेवढ्या प्रेमाने ही मंडळींनी सगळी तयारी केलेली आहे त्याच्यापासून हे घडलं असं मला वाटतं। विष्णूजी, या सगळ्या मिसळीसाठी किती साहित्य लागलं आणि याची सगळी तयारी आपण कशा पद्धतीने केला? ह्यासाठी जवळपास 800 किलो कांदा लागलेला आहे, त्याच्यानंतर 600 लिटर तेल लागलेलं आहे, त्यानंतर 500 किलोच्या जवळपास मटकी लागलेली आहे, त्याच्यानंतर इतर सगळे मसाले जवळपास 2000 किलो आहेत आणि 4000च्या वर लिटर पाणी आहे आणि अशी मिसळ तयार झाली। तर आपण पाहिलं की या ठिकाणी ही जी एकता मिसळ आहे ती बनवण्यासाठी 2 दिवसापासून जे आहेत ते सगळे कष्ट विष्णूजी जे आहेत ते घेताना दिसत आहेत। लोकशाहीसाठी मी चंद्रशेखर भांगे, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।